जोडतो कितीही, मोडतो कधीही, चुकतो कधी तो, चालतो तरीही, वेड लावतो हा, भूल पाडतो हा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. सिनेमाचा नाद तिने सोडला की नाही माहित नाही, पण घोरपड्यांचा नाद मात्र सोडला. मम्मा चांगल्याच डॅशिंग होतात की तुम्ही. स्वतःचा मान ठेवायचा तर डॅशिंग राहावं लागतं. आणि तुलाही मी तेच सांगते, अशी मुळू नको राहू. सरनौबतांच्या कन्येला असा हा रडकेपणा शोभत नाही. पण मग काय करू मी? मी तुझ्या जागी असते आणि भगवंतराव माझे वडील असते तर काय केलं असतं सांगू? मला वाटतं तुम्ही मर्डरच केला असता त्या वंदना कुणाचा. हे बघ शैलेश, तू 50 वेळा ओके ओके म्हणालास ना तरी मी काही फोन ठेवणार नाही. तू आधी मला सांग, तू मला कधी भेटतोस? तू ठरवशील ती डेट आणि वेळ. शैलेश, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. बाय बाय. ठीक आहे, मान्य आहे. मी आता फक्त कामापुरता उरलोय, फक्त उपकारापुरता. अशीच गत आहे माझी. असं म्हणून आपली सुटका होत नाही घोरपडे सरकार. दिवसातून 3-3दा स्वतःच्या मुलाला भेटता आणि महत्वाचा विषय सोडून इतर विषयांवर बोलत बसता. खरंच बाई, हद्द झाली तुमच्या विस्मरणापुढे. आज नाही, 3-4 दिवसांनी बोललो तर काय आभाळ कोसळणार आहे का? इतकी वर्ष नुसतीच पडून तर आहे ती जमीन. हो, पण आता काहीतरी योजलं जातंय ना त्या जमिनीच्या बाबतीत. काहीतरी उद्धार होतोय ना तिचा. तर एक मालक म्हणून थोडा तरी इंटरेस्ट घ्या ना. मी इंटरेस्ट घ्यायला तयार आहे ग, पण त्यांना मी नकोय. आमचे चिरंजीव व्हावेत. त्याला मी काय करणार? सगळे आपापल्या जागी अडून बसलेत, त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करायचा, हा कुठला न्याय? उगाच काहीतरी बोलू नका. या सगळ्या मागे भगवंतरावांचा काय हेतू आहे हे तुम्हाला चांगलं माहितीये. आणि आपण त्यांना शब्द दिलाय. आपण दिलेल्या शब्दाला जागणं हे आपलं कर्तव्य नाहीये का? शब्द म्हणे, दारूच्या नशेत दिलेल्या शब्दाला काय अर्थ असतो का? अहो म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? आलेली संधी पुन्हा एकदा गमवायची का? म्हणजे केवळ मी शैलेशशी बोललो नाही म्हणून संधी गमावल्याचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडणार आहेस? अहो पण अशी संधी तुम्ही लोकांना देताच का? काय प्रॉब्लेम काय तुमचा? प्रॉब्लेम काही नाही. मी त्याच्याशी एकदा नाही 3-4 वेळाला बोलायला गेलो, पण बोलण्यामध्ये असा काही वेगळा विषय निघाला की मग तुझा विषय आम्हाला फार महत्वाचा वाटलाच नाही. वा, छान. स्वतःच्या विसरभोळेपणाचं चांगलं समर्थन करताय. बोल बोल. हल्ली या घरामध्ये आम्हाला कोणी काहीही बोलू शकतो, पण आमची प्रकृती, आमचं स्वास्थ्य याची कोणालाही किंमत नाही. हे बघा, या गोष्टीचा तुमच्या प्रकृतीशी काहीही संबंध नाहीये. उगाच कुठली तरी गोष्ट कशाशी तरी जोडू नका. तुम्हाला जमत नसेल ना तर मला सांगा, मी काहीतरी करते. हे कर पुन्हा उभं राहावं असं वाटतच नाही का हो तुम्हाला? वाटतं, खूप वाटतं, पण तुम्ही जो मार्ग सुचवताय ना तो मार्ग मला योग्य वाटत नाही. शैलेशवर अशा प्रकारे दबाव आणणं हे मला योग्य वाटत नाहीये. अहो पण दबाव कोण आणतंय? तुम्ही एकदा बोलून तर बघा ना त्याच्याशी. मग नाही ऐकलं तर पुढे बघू ना. अगं पण एखाद्या परक्या माणसासाठी आपण आपल्या घरामध्ये संघर्षाची ठिणगी वाढणं यात कोणाचं भलं होणार आहे? सगळ्यांचं भलं होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतराव आपल्या अत्यंत विश्वासातले आहेत. तुम्ही म्हणता तसं परके वगैरे काही नाहीयेत. आणि ते जे करणार आहेत ना ते तुम्ही मनात आणलं तरी तुम्हाला करणं शक्य नाही. इतक्या वर्षात तुम्ही कधी काही केलं नाही, आता काय करणार आहात? आणि स्वतःला जे जमत नाही ना ते निदान दुसरे करतायत तर त्यात मोडता तरी घालू नये. वा, म्हणजे मी मोडता घालतोय? काय बोलतेस कळतंय का तुला? चांगलं कळतंय. काही न करणं म्हणजे मोडता घातल्यातच जमा येते. आता निदान एक काम करा, डायनिंग टेबलवर शैलेशला चहा दिलाय मी, तो पीत बसलाय.
जा आणि जरा बोला जा त्याच्याशी आणि त्याच विषयावर बोला, नाही तर परत डिस्पेन्सरीत निघून जाईल तो. शैलेश, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. नेमकं ह्याच वेळेला कसं तुम्हाला बोलायचं असतं? मला उशीर होतो. नाही, मी फार वेळ घेणार नाही तुझा, पण एवढ्या मोठ्या करोडोच्या व्यवसायाबद्दल बोलायचं म्हणजे करोडोचा व्यवसाय काय, कशाबद्दल बोलतोय? अरे आपली ती माळ भागातली पडीक जमीन माहितीये ना तुला? हा, ती पडीक जमीन कोणी घेते का विकत? त्याचे ती विकायची नाही. ती जमीन म्हणजे सोन्याचं कडं आहे म्हणे, ती आपण डेव्हलप करायची. काय? पण किती अवघड आहे तिथे काही होणं. केवढी मोठी वस्ती झाली तिकडे आता. अरे पण आपण ती हटवू शकतो. हो, पण तशी नोटीस दिली का आपण तिथल्या वस्तीतल्या लोकांना? नाही, पण आपण देऊ ना त्यांना रीतसर नोटीस, आणि मग ती जागा आपण डेव्हलप करू. आपण जर ती डेव्हलप केली ना तर मग आपल्याला भरपूर पैसा मिळेल आणि आपलं गेलेलं वैभवही आपल्याला परत मिळेल, नाही का? हो, मला मान्य आहे, हे सगळं होऊ शकतं. त्यासाठी एवढं पटवून सांगण्याची काही गरज नाही. हो, पण हे सगळं करणार कोण? कोण म्हणजे आपण. पण आपल्याला कुठे वेळ आहे हे सगळं करायला? वेळ काढला पाहिजे. आता इतकी वर्ष आपण त्या जमिनीकडे लक्ष दिलं नाही. काही काळ असाच गेला तर मग एवढी किमती जमीन मातीमोल भावानी सरकारकडे जमा होईल ना. एक सांगू बाबा, रागवू नका, पण ही आयडिया तुमची स्वतःची वाटत नाही. हे सगळे जे तुम्ही हिशोब सांगताय ना, तेही तुमचे नाही. ही भाषाच तुमची नाही. कुणी भरवलंय तुमच्या डोक्यात? अरे आपल्या कुणी का भरवे ना, पण आयडिया चांगली आहे की नाही? नाही, आयडिया उत्तमच आहे. करू की आधी एखाद्या वकिलाला कन्सल्ट करू. माझे काही मित्र आहेत त्या फील्डमध्ये, मी बोलतो त्यांच्याशी. कधी त्या जमिनीवरची पोझिशन्स कायदेशीर मार्गाने उठवता येतात का ते बघावं. ते सगळं होईल शैलेश, पण आज मी हा विषय मुद्दाम तुझ्या कानावर घातला कारण मला असं वाटतं की ह्या बिझनेस मध्ये तू ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करावंस. मी? हो, तू नाही तर कोण? आता आमच्या नंतर सगळी इस्टेट तूच तर सांभाळायची. निघतो मी. तुम्ही फार विचार करू नका, मी या गोष्टीवर विचार करतो. रात्री आल्यावर आपण बोलू. ओके, चला. काय झालं? बोललो बो एकदाचा, फक्त भगवंतरावांचा उल्लेख टाळला. बरं केलं. शैलेश म्हणाला त्याच्या वकील मित्रांशी तो बोलून देतो. खात्री आहे माझी, तो काही करणार नाही. कशावरून? अहो, सरळ आहे, तो तुमचाच मुलगा आहे. तो या व्यवहारात अजिबात लक्ष घालणार नाही. शिवाय डॉक्टरी पेशा हे त्याचं पॅशन आहे. थोड्या दिवसांनी भगवंतरावांचं नाव पुढे करू, जेव्हा त्याची खात्री होईल की आता त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा शालिनी, आज ना मी तुझ्यासाठी एक मस्त असं गिफ्ट आणलंय. गिफ्ट? हा. हे काय मध्येच आठवते ना तुला? काय नाही ग, तुझ्याशी ना बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेलो होतो. आधी डोळे मीट. कशाला आता डोळे मीठ वगैरे? मीट ना डोळे यार, प्लीज यार. ओके ओके. मिटलेस ना? उघडू नको का? नाही रे बाबा. बघा. अरे डोळे मिटल्यावर कसं बघू मी? हा, बंद आहेत ना? झालं का? नाही नाही, थांब, उघडू नको डोळे. हे काय? थांब, उघडू नको डोळे. हे काय आणि ते काय विचारू नको. वा,
अरे बघू का आता? नाही 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 थांब जरा, अजून वेळ आहे. हा आता डोळे उघड. खरा? वाटलंच होतं मला. खरा म्हणजे अरे 24 कॅरेट गोल्ड आहे मॅडम. कुठून आणलास आता? त्याची ना एक गंमतच झाली. कसं आहे, असं हिंटा हिंटा ना परवा मला एक ऍस्ट्रॉलॉजर भेटला. सॉलिड इंटरेस्ट घेतला त्याने माझ्यात. म्हणाला तुम्ही ना विविध गुणसंपन्न आहात, तुमच्याकडे बोलण्याचं कौशल्य एवढं आहे ना की तुम्ही समोरच्याला पटकन प्रेमात पाडू शकता. रिअली? रिअली म्हणजे अरे खरंच. हे मला नवीनच कळतंय. मग आतापर्यंत किती जणींना प्रेमात पाडलंयस तुझ्या? हे बघ, विषय बदलू नकोस. तो म्हणाला की तुम्ही बिझनेस करताना मग बिझनेस मध्ये कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या गोष्टी करू नये हे सांगितलं मला. हे खरं सांगतोयस तू? आता नाही, तुझ्या गळ्यातल्या हाराची शपथ. अगं तो म्हणाला मला तसं, मग त्याने झापलंच मला. म्हणाला की तुमच्या या बडबड्या स्वभावामुळे ना तुम्ही जे काही प्लॅन्स करता ना ते असे हवेत विरून जातात, कॉन्क्रीट होत नाहीत. कॉन्क्रीट. अगदी बरोबर बोलला तो. एकदम करेक्ट आहे त्याचं म्हणणं. अरे मी तुला हेच सांगत असते, जरा बडबड कमी कर आणि कामाकडे लक्ष दे. मग काय. आणि तो म्हणाला की तुमचे जेव्हा प्लॅन सक्सेसफुल होतील ना तेव्हा तुमचं तुम्हाला कळेल. ते म्हणजे या धंद्यात म्हणजे सोन्याच्या दागिन्यांच्या धंद्यात नाही. हा नाही, तुला हे वाटणं शक्यच आहे म्हणा. मी तुला इमिटेशन ज्वेलरीचा हार दिला होता आणि तू तो नाकारला होतास ना, ती गोष्ट मला फार मनाला लागली. यहाँ दर्द हुआ था. म्हणून आता हा नव्या धंद्यातला हार घेऊन आलोय, पहिल्या कमाईचा. नवीन धंद्याची पहिली कमाई? काय सोन्याचं स्मगलिंग वगैरे सुरू केलंयस की काय? नो मॅडम, अगदी म्हणजे काम करतो, त्याचे पैसे घेतो, फुल इमानदारीत. हे असं टँजंट बोलत जाऊ नकोस बाबा तू. मला सांग नक्की काय चाललंय तुझं? नेहमी बघावं तेव्हा बिझी असतो, साधीसारखा भेटत नाही, मला फोन करत नाही. मी फोन केला तर तासन तास उचलत देखील नाही. मला कळायलाच हवं काय करतोयस काय नक्की तू, आणि एवढे पैसे आणतोस कुठून सारखे? अरे हो, किती प्रश्न. मला कळलंच पाहिजे म्हणतात. काय करतोयस नक्की तू? बताऊंगा जाने मन, सब कुछ बताऊंगा. सही वक्त का इंतजार करो. सही वक्त म्हणजे? अगं म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते, आणि ती वेळ आली की मी सांगेन ना तुला. कसं आहे, मला तुला सगळं सांगावंसं वाटतंय ग, पण नाही सांगू शकत. मी माझ्यावरच काही बंधनं घालून घेतले. प्लीज डोंट माइंड. ओके, नाटक पुरे. तू काहीतरी करतोयस हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. पण एक मिनिट. हॅलो. हा बोला. एक मिनिट. हॅलो. हा बोला. अरे मी पण आहे इथे, विसरलायस का तू? याचं काय लक्षच नाहीये माझ्या. कोणाशी बोलतोय काय म्हणते एवढा? याचं काय लक्षच नाहीये माझ्या. उशीर झाला ना तर तिथे मम्मी माझ्या नावाने बोंबली. मंदार,
जाऊ दे, मी जातेच. गुड बाय. हा, तू बोलत बस. सॉरी शालिनी. गुड बाय. बापरे, आता काय खरं नाही. या राजघराण्यातल्या मुलींच्या नाकावर ना राग भारी असतो नाही. असो. टोनी, बाकी फालतू बडबड बाद झाली. आमच्या पैशाचं काय झालं? अहो माझ्या लक्षात आहे दाजी, तुमचे पैसे घेऊन कुठे पळून नाही जात मी. अरे वा, तू 12 पिंपळावरचा मुंजा. एकदा काय तुझं काम झालं की कशाला दाखवशील आम्हाला तोंड? आम्हाला इथं राहायचंय. हा मग आमचं तुझ्याशी कॉन्टॅक्ट होता, हे जर कळलं तर लोक आम्हाला जिथे सोडतील का? अहो दाजी, कोणी काय करत नाही तुम्हाला. अजून जिता आहे मी. असं लय म्हणून राहिले. सगळी शीत तोपर्यंत भूत असतात. सगळे असंच म्हणतात. लपड्याचे पैसे म्हणजे अवघड जागेचं दुःख नाही. सण बी होत नाही आणि 4 चौघात सांगता बी येत नाही. हे बघा टोनी भाऊ, आम्ही आतापर्यंत खूप अनुभव घेतलेत. आतापर्यंत लई पुढारी आलेत आणि आम्हाला वाटण्याची अक्षता लावून गेलेत. आम्ही एकतर असल्या लपड्यामध्ये पडत नाही, त्यात आम्हाला हे नादाला लावले. आम्हाला अगदी पुढाऱ्यांचे वर्तन आश्वासनं दिली. आमच्याकडून शब्द घेतला मध्ये पडू नको म्हणून, याच वेळेला गायब झालो. तर राव तुम्ही मारामारी राडे करायला लागले इथं. मी काय बी करणार नव्हतो, पण तो प्रियाचा बाप मध्ये आला आणि शिव्या घालायला लागला. एवढं सगळं झाल्यानंतर मग कोण ऐकून घेणार? तुम्ही सांगा दाजी. आम्हाला सगळ्या लोकांनी सांगितलंय, त्याने काय शिव्या बी दिल्या नव्हत्या. बस खोटं नाटं सांगू नको टोनी. आमच्या वस्तीवरची लोक आमच्याशी खोटं बोलणार नाहीत. ती समजा बोलला असेल बिचारा, पण मारण्याची काहीतरी पद्धत असते ना. 4 फटके द्यायचे आणि द्यायचं सोडून. तुमच्या पार त्याला सायकलच्या चैनने मारलं. तर काय घाव बसला, मेला बिला तर कोणावर शेवटी? अहो काय मरत नाही. माझी सगळी माणसं या कामामध्ये 1 नंबर आहेत. लोक आम्हाला जाब विचारतात, अशा वेळी कुठं होता म्हणून. काय जबाब द्यायचा आम्ही? आता दाजी तुम्हीच सांभाळून घ्यायचं. तुमच्या जीवावर तर आपला सगळा खेळ चाललाय. दाजी, एक स्पष्ट सांगतो, आपल्याला या माणसावर विश्वास नाही राहिला. त्याचं काय राडे झाले तर मी हात वर करून मोकळा होणार. आधीच सांगून ठेवतो. मग बोलू नका केसानं गळा कापला म्हणून. अहो तसं नाही रामभाऊ, माझं ऐका तर खरं. काय ऐकत खरं? हा? काय ऐकवतो आम्हाला? ए टोनी, तुला शेवटचं सांगतो, आमचे पैसे आत्ताच्या आत्ता मिळाले नाहीत ना, दाम जड जाईल ना तुला. हो भाऊ, धमक्या बिमक्या देऊ नका. तुमचे पैसे देतो म्हटलं ना. मग दे ना. देतो देतो किती दिवसापासून लावतोय. काय येडा समजलास काय आम्हाला? हो भाऊ, आवाज चढवू नका. दाजी तुम्हीच सांगा याला. हे बघा भाऊ, आपण त्यांना मुदत देऊ. कसली मुदत? परवासारखं न बोलता डायरेक्ट बुलडोजर घेऊन आला तर? त्याने येऊन पर आपल्या घराची वाट लावली. मग तेल गेलं, तूप गेलं, हाती राहिलं दुपटणं, अशी गत व्हायची आपली. हरपण गेलं आणि पतही गेली. मग काय याला शोधायचं मुंबईला? तुला गुंड बदमाश लोकांना मुदतीच्या भाषा करू नका तुम्ही. हो, गुंड बदमाश कोणाला बोलून राहिले? अरे तुला म्हणालो, तुला घाबरतो की काय मी? आमच्याच गल्लीतून आमच्यावरच वरताना आवाज करतो. आधी माझे पैसे टाक, त्यानंतर बोल. भाऊ मी काय म्हणतो, काय बोल नको तू. मला तर वाटतं ह्यानेच काहीतरी तुम्हाला वेगळं चारलंय, तेव्हा तुमची भाषा बदलतीये. ए तुला कळतंय काय? काय बोलतोय काय तू? तुला काय वाटतं काय? हा मारी 10 रुपयाला पुढं आणि आता अंगावर आलं तर शेपूट घालतो तुझ्या. अरे टोनी,
अरे काय काय तमाशा लावलाय हा? वंदना, ते ऍक्च्युली 7 नंबरच्या पेशंटला कळा यायला लागल्यात ना, बहुतेक लेबर रूम मध्ये. आणि मग युती संपली, त्यांचा विरोध संपला की मग एक दिवस आक्रमण. संपला विषय. आक्रमण म्हणजे बुलडोजर. एका रात्रीत खेळ खलास.